2 वेळा एमपीडीएची कारवाई झालेला सराईत गुन्हेगार रजाक गफूर शेख थोबडे वस्ती जुना देगाव नाका येथील घरालगत गांजाची झाडं लावल्याप्रकरणी न्यायालयानं 4 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 30 मार्च 2026 रोजी थोबडे वस्ती जुना देगाव नाका येथील रोडच्या डाव्या बाजूला आतमध्ये झाडाखाली एक इसम संशयितरित्या प्लॅस्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसून आलं। बराच वेळ त्याच्या हालचालीवर गोपनीयरित्या लक्ष ठेवलं असता तो त्याच्याजवळील पिशवीतील पुड्या विकत असल्याचं आढळून आलं। हा इसम संबंधित ठिकाणी गांजाची विक्री करत असल्याचं प्रथमदर्शनी नजरेस आल्यानं त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव रजाक गफूर शेख व 49 राहणार थोबडे वस्ती जुना देगाव नाका सोलापूर असं असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याच्या पिशवीत गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। अधिक चौकशीमध्ये त्यानं त्याच्या राहत्या घराच्या कंपाऊंडमध्ये आणि घरासमोरील परिसरात एकूण 59 गांजांच्या झाडांची लागवड केल्याचं आढळून आलं। रजाक गफूर शेख याच्या कब्जातील प्लॅस्टिक पिशवीतील 227 ग्रॅम गांजा आणि त्यानं लागवड केलेली 59 गांजांची झाडं उपटून त्यांचं वजन 21 किलो 212 ग्रॅम असा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। त्याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिद्धाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळू काळे यांनी बजावली। काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्त हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बराच पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामध्ये काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असं सांगितलं। त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली। त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथे राहतोय। घराच्या कंपाऊंड मध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचे दिसून आढळून आलं। त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहे त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली। अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत। त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे। असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। त्याबाबत सगळ्याचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ऍक्टचे कलम 20/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे।